विषय गंभीर झालाय, मला मारला. ही भाची इडी झाली माझी. गपके लागतंय गप गप लागतंय सोरा, मार नको लागतंय. आणि तिचं बघा इथं माझ्या सगळ्या टेबलवर सगळं तिचं सेट मांडले. गप मारू नको. मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस आपला 19वा आहे आणि 19व्या दिवशी पण आपण काहीच कॉन्टेंट शूट केला नाही. मित्रांसंग ऑफिसमध्ये बसलोय आणि आज आपला ट्रेडिंग डे पण नाही, कारण आज क्रिसमस आहे. जर कोण ख्रिश्चन फॉलोअर्स असतील तर त्यांना माझ्याकडून क्रिसमस, हॅप्पी क्रिसमस, मेरी क्रिसमस. आणि ही दोघं जण आहेत कार्टी, काय नवनाथला तुम्ही ओळखताय, सौरभला बी ओळखताय. हे दोघंजण जिगरे आहेत माझे, जिगरे दोघंजण जिगरी दोस्त आहे. ते 31 डिसेंबरचा काय प्लॅन करायचा आहे? 31 का 31ला काय करायचं नाही काय? 31 डिसेंबरला शनिवारी हुशार आहे की. पुरी भाजी फ्री मध्ये देणार काय मला? फ्री मध्ये पुरी भाजी फ्री में दे दूंगा. तर गाईस 31 तारखेला तुम्हाला माहितीच आहे कुठला एकादशी आहे काय? एकादशी आल्या परत 1 तारखेला गुरुवार आहे. गुरुवार काय पाळत नाही आणि एकादशी पण मी पाळत नाही खरं तर. पण आता मित्रांसंग गेल्याशिवाय पण मजा नाहीत. मित्र पाळते ती, काय करायचं सांगा. चला आता चहा तर प्यायला जावे. चला तो प्यायला जातो चहा. अरे माझं अकाउंट फ्रीज झाले, माझं अकाउंट. मित्रांनो आता घरी चाललोय आणि घरात विषय असा झाला आहे की घरातलं पाणी सगळं संपले, त्यामुळं कसलंच पाणी नाही, प्यायला पण पाणी नाही. ते पण आणायचं आहे. आणि टँकर एक सांगितलं आहे, त्या टँकरमधनं पण पाणी वर टाकीमध्ये भरून घ्यायचं आहे. असे काम आहेत आपल्याला. कारण आज दिवसभर एक मिटिंग एक होती माझ्या ऑफिसमध्ये, ती मिटिंग करत बसलेलो, त्यामुळं काय आपल्याला कामाला वेळ मिळालाच नाही. त्यामुळे आता घरात जातो, पाणी भरून घेतो. विषय गंभीर झालाय, मला मारला. ही भाची इडी झाली माझी. गपके लागतंय गप गप लागतंय सोरा, मार नको लागतंय. आणि तिचं बघा इथं माझ्या सगळ्या टेबलवर सगळं तिचं सेट मांडले. गप मारू नको. मित्रांनो, टँकरवाल्याला सांगितलोय पाणी आणून टाकायला. तो येऊस्तोपर्यंत आमचं प्लॅन झाले की कॉफी प्यायला जायचं. त्यामुळं जाऊन येतो नव्या स्टँडवरती. कॉफी प्यायला आलतो पण एक विषय झालाय. कॉफीचा व्हिडिओ नव्हं, हे तर हीच बंद आहे, हॉटेलच बंद आहे. काय करायचं सांगा. जो प्रॉब्लेम होता तो कारण टँकर मागवला. हे टँकर आहे बघा, टेके. आणि इथनं डायरेक्ट असा सप्लाय देऊन डायरेक्ट मोटरीतनं डायरेक्ट आपल्या वरती टाकीत घालवले पाणी. वर टाकी आहे. तर अशा पद्धतीने नियोजन लावले. हे जेवायला चालू येतेच काय का? चल गे. हा मित्रांनो, दिवस काय वाईट गेला लई पाणी नसल्यामुळं, पण रात्र चांगली चालल्या. पाणी आले घरात, पाणी भरून घेतलोय आणि आता चाललंय जेवायला. जेवण पण लई भारी खाणार आहे. चिकन पण ट्राय करणार आहे, पूर्ण स्पेशल थाळ्या, आणि व्हेज पण ट्राय करणार आहे. त्यामुळे दोन्ही पण दाखवतो. चला जाऊया. मित्रांनो, व्हेज आणि नॉनव्हेजचा तडका पाहिजे असेल तर ते यायला विषय हार्ड कार्यक्रम आहे. मटण नाद करायला नाही, मटण आहे मऊ मऊ. व्हेजची क्वालिटी पण एकदम शेवट आहे. तर मित्रांनो, जेवण करून आलोय, आता ऑफिसमध्ये चाललोय आणि जाऊन आपल्याला व्लॉग बनवायचा आहे. दमलोय, झोप येईल्या लय काय व्हायले. आणि घरात बहीण म्हणतो ते थांब नको. म्हटलं पहिला ब्लॉग बनवून येतो, काय असेल ते आल्यावर गप्पा मारूया. वर ऑफिस आहे आपलं आणि जायचं ब्लॉग बनवायला. मला वाटते आता 11:30 वाजल्यात. मला वाटते 1:30 होईल. झालं का नाही मग जायचं आणि मग झोपायचं. रोजची सवय झाल्या 2-2:30 वाजता झोपायची. कंटाळा आलाय, पण काय करायचं, बनवायला लागते. कन्सिस्टन्सी ठेवायचं लय अवघड आहे. त्यामुळं काय पण होते करायचं. पण ठरवलं आहे ते आता करायचंच, काय पण होऊ दे. आलो आहे ऑफिसवरती. आज जातो, पटापट आवरतो आणि मग घरी जातो. गायज आता 1 वाजले आणि संपले, म्हणजे एडिटिंग संपले आपलं. आता घरी जाते. तर गाईज आजच्यासाठी एवढंच आहे. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय गोट्या मांका.